गावामधून आपल्यावरती एक आरोप केला गेला होता ट्रस्टच्या माध्यमातून. हो, या संदर्भात आपली प्रतिक्रिया काय आहे? ठीक आहे. मी श्री सुभाष किसन जंगले, माजी सरपंच फुलवडे, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे. श्री औदुंबरेश्वर व कमलजा देवी इंडोमेंट ट्रस्ट या ट्रस्टच्या माध्यमातून काही स्वयंघोषित ट्रस्टीने जे माझ्यावर आरोप केलेले आहेत, हे धांदात खोटे आहेत आणि बिनबुडाचे आहेत. वास्तविक पाहता स्वतःला ट्रस्टी म्हणून जे म्हणवतात यांना ना गावचा सपोर्ट किंवा धर्मादाय आयुक्त साहेबांचा देखील यांना तसं आदेश नाही. आणि असं असताना देखील हे स्वतः ट्रस्टी म्हणून स्वतः अध्यक्ष सचिव सांगून गावामध्ये जे दुफळीचं काम करून राहिलेले आहेत, हे अतिशय चुकीचं आहे. खऱ्या अर्थानं या मागील अनुभव आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो. फुलवडे हे गाव अतिशय गुण्या गोविंदानं आनंदानं राहत असताना गेली 10 वर्षापूर्वी या ठिकाणी ट्रस्टच्या माध्यमातून ह्या लोकांनी स्वयंघोषित ट्रस्टी म्हणून लोकांना बिघडवण्याचं काम केलं, गावात दुफळी निर्माण करण्याचं काम केलं. चांगल्या गावामध्ये अतिशय चुकीच्या पद्धतीने हे काम करून राहिलेले आहेत. सन 2010 मध्ये या ठिकाणी नवीन ट्रस्ट स्थापन करण्याचं काम ग्रामस्थांच्या माध्यमातून झालं. समस्त ग्रामस्थांची 3 ते 4 वेळा मीटिंग या ठिकाणी झाली. वरच्या मंदिरात देखील मीटिंग झाली आणि त्यात ठरवलं गेलं की या अगोदर जो गावचा कारभार आहे, तो कारभार एखादी समिती स्थापन करून किंवा कमिटी स्थापन करून त्या माध्यमातून पाहिला जात होता. अतिशय पारदर्शक असा हा कारभार असल्यामुळं मग सगळ्यांनी ठरवलं की याबाबत सरकारी दरबारी आपली कुठेतरी नोंद असली पाहिजे आणि म्हणून ट्रस्ट स्थापन झाली पाहिजे आणि सर्वांच्या विचारानं ही ट्रस्ट स्थापन केली. परंतु चिंतामण भारमळ आणि राजू भारमळ यांनी याच्यामध्ये व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला. हे स्वतः ट्रस्टी आहेत असं लोकांना भासवू लागले आणि तेव्हापासून वास्तविक पाहता जी ठरलेली ट्रस्ट होती ही जर झाली असती, यांनी जर विरोध केला नसता, तर गावचे 6.5 लाख रुपये जो खर्च झालेला आहे तो झाला नसता. चिंतामण भारमळचं म्हणणं असं आहे, गेल्या 11 महिन्यापूर्वी याच मंदिरामध्ये जेव्हा मीटिंग झाली, त्या मीटिंग मध्ये त्यांनी सांगितलं की माझे 13 लाख रुपये खर्च झालेले आहेत. वास्तविक पाहता गावचे 6.5 लाख खर्च झाले, त्याचे डबल 13 लाख खर्च झाले. कसे झाले, काय झाले याची देखील चौकशी करणं गरजेचं आहे. वास्तविक पाहता आपल्यावरती जे आरोप केले गेले मधील काळामध्ये, आपण लास्ट टाइम ज्या मीटिंग झाल्या त्याच्यामध्ये आपण लोकांनी मान्य केलं होतं की ठीक आहे, आपण हा मुद्दा, मला वाटतं की याच्यामध्ये अरुण गबाले असतील यांचाही फोटो त्या याच्यात दिसतोय, त्याच्यावरती यांची पण सही दिसते की आपण हा सगळा मुद्दा मिटवून घेऊ वगैरे, असं काही लास्ट टाइम मध्ये विषय झाला होता. विषय झालेला होता. ते विषय झाल्याच्या नंतर तुम्ही गावामध्ये येऊन त्याच्यानंतर हा सगळा विषय त्या ठिकाणी झाला, तुमचं कॉम्प्रोमाइज झालं हे पण सिद्ध झालं असं त्या लोकांच्या म्हणण्यातून येतंय. आणि लास्ट टाइम मध्ये म्हणजे तुम्ही 2 दिवसानंतर लगेच दाखल करताय. हा, तिथं विषय झाला, परंतु तुम्ही मग हे सगळं नंतर काय दाखल केलं? काय दाखल केलं तुम्ही त्यानंतर कोर्टामध्ये दाखल केलं का धर्मदाय दाखल केलं वगैरे? ट्रस्टचा विषय हा अगोदर दाखल केलेला आहे. 2010 मध्ये ट्रस्ट व्हावी हा विषय दाखल झालेला आहे. हे तर पटतंय ना की त्या ठिकाणी तुम्ही सगळ्या लोकांनी मान्य केलं होतं, त्या याच्यामध्ये तुम्ही मला दिसत नाही परंतु अरुण गबाले होते की त्या ठिकाणी आपण लोकांनी मान्य केलं की हा विषय आपण थांबवूयात आणि यानंतर आपलं काम हे सुरळीत चालेल वगैरे, असं काही परत काही झालं होतं ना? नाही, त्या संदर्भात सांगतो ना मी. आयुक्त ऑफिस मध्ये हा विषय ठरवला गेला. बरोबर, करेक्ट. डिगे साहेब होते, त्यांनी सांगितलं की हे कुठेतरी मिटलं पाहिजे. अतिशय प्रभावी असे ते अधिकारी होते आणि त्या ठिकाणी पूर्वी जे आहे यांना जे अधिकार आहेत पूर्वापार, त्याच्यामध्ये यांनी देवपूजा करणे,
त्या मोबदल्यामध्ये जमीन करणे, हे सगळं जे आहे हे गावकऱ्यांनी कधी ह्या पुजाऱ्यांना डावललेलं नाही. माझा प्रश्न ऐका मी सांगतो त्याचा पुढचा. असा आहे की हे सगळं झाल्याच्या नंतर तुम्ही मग दाखल का केलं धर्मदायला? आम्ही काहीच दाखल केलेलं नाही. केस पूर्वीचीच चालू आहे. हा मिटवण्याचा प्रश्न झाला त्यावेळेस त्यांचा एक विषय जास्त होता की हे जे यांना अधिकार आहेत ते तर पाहिजेतच, गाव त्याच्या विरुद्ध नाहीये. परंतु यांनी जो मध्ये विषय टाकला की जे वर्षभरामध्ये उत्पन्न जमा होतं त्या उत्पन्नातून आम्हाला 30% उत्पन्न दिलं पाहिजे, आणि हा नवीन विषय होता आणि हा विषय आम्ही त्यावेळेस पण मान्य नाही केला. सामान्य लोकांचं हे होतं की जर त्या ठिकाणी यांनी मान्य केलं होतं तर यांनी त्या ठिकाणी समजा ठीक आहे आज पैसे खर्च होतात कुणाचे? सामान्य लोकांचे, बरोबर बरोबर. हा, आता वैयक्तिक तुम्ही खर्च करत नाही किंवा अरुणराव खर्च करत नाही, उद्या चिंतामणी विठ्ठल पण स्वतः वैयक्तिक खर्च करत नाही. हा पैसा खर्च कुणाचा होतोय? सार्वजनिक लोकांचा, स्थानिकांचा. बरोबर. स्थानिकांचं आज हे म्हणणं आहे सर्वसामान्य लोकांचं की जर त्या ठिकाणी यांनी मान्य केलं होतं, हा विषय जर थांबत होता तर या ठिकाणी दाखल करायची गरज काय होती मग? ऐका, तेव्हा थांबवलेला विषय नाहीच आहे तो. आम्ही त्या ठिकाणी सुद्धा सांगितलं जर गावकऱ्यांनी मान्यता याला दिली, हा काय आमच्या 4-5 जणांचा ट्रस्ट नव्हता, हा संपूर्ण गावाचा ट्रस्ट आहे आणि हा गावाचा ट्रस्ट ते 30% जे द्यायचे आहेत हे गावकऱ्यांना विचारून त्याच्यावर काय ते सांगू. परंतु गावकऱ्यांच्या मीटिंग मध्ये हा विषय आल्याच्या नंतर गावकऱ्यांनी ठाम नकार या गोष्टीला दिलेला आहे आणि त्यामुळे तो विषय पूर्वी जी ट्रस्ट कागदपत्र झाले त्याच्यावर ट्रस्टची केस चालू आहे. ऐका, आणि दुसरा जो विषय आहे की त्यांचं जे चुकीचं स्टेटमेंट दिलं जातं, चिंतामण सांगितलं, तुम्ही आता म्हटले की हे वैयक्तिक चिंतामण भारमळ पैसे खर्च करत नाही, परंतु 13 लाख त्यांनी वैयक्तिक खर्च केलेले आहेत असं या ठिकाणी दाखवलेलं आहे. आता 6.5 लाख जे ग्रामस्थांच्या वतीने खर्च झालेले आहेत, हे जेव्हा ट्रस्ट ठरला त्यावेळेस ट्रस्ट हा गावचा होतोय. समजलं 6.5 लाख टोटल खर्च झाला, तुम्ही असं म्हणताय का? हो हो. आता आम्हाला असं समजलं की 4 लाख रुपये फक्त गाडी खर्च आहे म्हणून. नाही, ते सगळं डिवायडेड करून 16/6च्या मीटिंग मध्ये गावाच्या समोर मांडलेलं आहे. कोण काय म्हणतो कोण काय नाही, कागदपत्र समोर ठेवून सर्व त्याचं ठीक आहे. आता समजा ट्रस्ट विषय आणि समजा आता आर्थिक व्यवहार हा विषय वेगळा झाला, परंतु त्यांनी जे आरोप केले त्यांनी स्पष्ट काय सांगितलं की गाव आणि भारमळ असा वाद नाही आहे, त्यांनी स्पष्ट मांडले ना त्यावेळेस. मग त्यांच्या मान्याने, परंतु ट्रस्ट ही गावचीच करण्यात आली. पूर्वीची जी ट्रस्ट होती त्यांचं म्हणणं असं आहे की गाव भारमळ असा वाद नाही आहे, भारमळ टू भारमळ असा वाद आहे, गावाचा आमचा कुठलाही वाद नाही असं म्हटलं. ते म्हटलं म्हणजे ते म्हणतात ते 100% खरं असं काहीच नाही ना, ते त्यांच्या पद्धतीने मांडतात. तुम्ही 1 महिन्यानंतर बाजू मांडताय, तुम्ही लगेच स्टेटमेंट करायला पाहिजे होतं ना त्याच्यावरती. नाही, आम्ही सुद्धा तुम्हाला वारंवार कॉन्टॅक्ट केलं, त्याच्यानंतर तुम्ही आता 1-2 महिन्यानंतर म्हणजे स्टेटमेंट करताय. आम्हाला स्टेटमेंट सामान्यमध्ये याच्यामुळे संभ्रम निर्माण झाले की नक्की बाजू काय. आम्हाला स्टेटमेंट द्यायची पण आवश्यकता नाही. कुणी काय म्हटलं का लगेच त्याचं उत्तर दिलंच पाहिजे असा विषय नाही. यापूर्वी असं कधी झालेलं नाही. वास्तविक पाहता यांनी हे प्रकरण अशा पद्धतीने हाताळणंच मुळीच चुकीचं आहे. विषय असा आहे की 1979 मध्ये जी ट्रस्ट झालेली आहे ती इंडोमेंट ट्रस्ट आहे. या ट्रस्ट मध्ये जे 5 ट्रस्टी आहेत ते भारमळ ट्रस्टी जे आहेत, तर त्यांचा तो नियम असा आहे की ती वंश परंपरागत आहे. म्हणजे जर वडिलांच्या जागी मुलगा येणार अशा पद्धतीची ती ट्रस्टची नियम आहेत. आणि मग अशा ट्रस्ट संदर्भामध्ये यांनी स्वतः स्वयंभू आपले जे ट्रस्टी म्हणून नमूद केलेले आहेत, यांचा काही संबंध नाही, गावचा देखील त्या ट्रस्टची संबंध नाही आणि हे जे आता बांधतात यांचा देखील त्या ट्रस्टची संबंध नाही. ती ट्रस्ट फक्त जे 5 जण आहेत त्यांच्या वारसांची आहे, त्यामुळे ह्यांनी त्याबद्दल भांडणं चुकीचं आहे. गाव कसे. मग माझा प्रश्न तुम्हाला असा आहे की तुम्ही कुणाकडनं बांधताय तुम्ही? नाही, गावाच्या वतीने बांधतो आम्ही. ओके ओके. गावानी ट्रस्ट या ठिकाणी बसून ठरवली आणि गावानी त्यावेळेस सांगितलं देखील गावासाठी जर ट्रस्ट करायची आहे खर्च पण गावचा होईल. असा एक आरोप केला जंगले साहेब, तुम्ही त्यांचा एक भारमळ इन्व्हॉल्व केले याच्यामध्ये आणि त्यांच्या थ्रू भांडताय वगैरे.
मला हे वाटतं अतिशय चुकीचं स्टेटमेंट दिलेलं आहे. ऐका, ते त्यांच्या पद्धतीने चुकीचं स्टेटमेंट करून राहिलेले आहेत. वास्तविक पाहता त्यांचं जे म्हणणं आहे तुम्ही ते यांना मॅनेज चुकीचं आहे. केलं, मग यांना भांडायला लावलं, असं काही प्रकार आहे काय? असा विशेष नाही. त्या ट्रस्ट मध्ये ठरलं तेव्हा त्यामध्ये सकाराम भारमळांचं नाव नव्हतंच, परंतु कायद्याच्या कक्षेमध्ये त्यांचे वडील हे ट्रस्टी असल्यामुळं वंश परंपरेने सकाराम भारमळ हे ट्रस्टी होऊ शकतात आणि ते ट्रस्टी व्हावेत या संदर्भात त्याचे जे इतर तिघे भाऊ आहेत त्या तिघे बंधूंनी लिहून दिलेलं आहे की आमच्या वडिलांच्या मागे ट्रस्टी म्हणून आमचे बंधू सकाराम भारमळ हेच राहतील. त्यात गावाने काहीच केलेलं नाही किंवा त्यांना मॅनेज देखील केलेलं नाही. ही मंडळी सातत्याने जर चुकीची स्टेटमेंट देत असतील तर हे खराब काम आहे. बोला. तर आता मी सांगितलं की मंदिराचं बांधकाम का थांबवलं, तर 2 माणसं जर ते बांधकाम करत असेल तर ते गावाला मान्य नाही. संपूर्ण गावाच्या माध्यमातून झालं पाहिजे. हे म्हणजे कुठल्याही कामाला हरकत करता ना, असं त्यांचा आरोप केलाय. त्यांचं काय म्हणणं आलं, जे गावातलं कुठलंही काम असेल तर तुम्ही असाल, अरुण गबाले असतील किंवा सुभाषराव जंगले असतील, ठीक म्हणजे गाव आहे का? नाही, कुठल्या त्यांचा प्रश्न आहे, असं त्यांचा प्रश्न आहे. त्यांचा प्रश्न असल्या पण कुठलंही काम नाही, हरकत करता असं त्यांनी आरोप केलाय. कुठल्याही कामाला नाही, फक्त सार्वजनिक मंदिराचा विषय फक्त असं नाहीये. ते टावरचा विषय असेल, तुम्ही दोघा ठिकाणी अर्ज केला, टावरची आवश्यकता आहे का नाही गावात? आहे ना, बरोबर ना. टावरच्या मॅटर मध्ये दाखल कुणी केलं कोर्टामध्ये? टावरचा मॅटर तुम्हाला सांगतो. टावरला गावात थोडक्यात तुम्हाला सांगतो मी, त्यांचा असा आरोप आहे की तुम्ही कुठल्याही कामामध्ये 3 जण म्हणजे गाव आहे, असं आहे का? हे चुकीचं आहे त्यांचं. टावरला विरोध काय केला ते सांगतो. टावरला विरोध नाही, टावर होणं हे गरजेचं आहे, परंतु जागा थोडी ग्रामपंचायत वापरली गेली जरा कुठे. टावरचं काम जे स्टॉप करण्याचा प्रयत्न जो केला गेला ते कुणी अर्ज केले? नाही, अर्ज केला तरी स्टॉप झालेला नाही. लवकरच टावर चालू प्रलंबित आहे, ते अर्ज कुणी केले? प्रलंबित नाही साहेब. सरपंच पुन्हा एकदा ऐकून घ्या. हा जो विषय आहे, हा टावरचा विषय कुणी थांबवलेला नाही. अर्ज कुणी केले? अर्ज केले, ठीक आहे, फक्त त्या जागेसाठी. आज या भागामध्ये गावातच नाही तर बांधावरती उभं राहून डोंगरावरती वर जाऊन टावर साठी मोबाईल सर्च करावा लागतोय मोबाईलला. बरोबर आहे ना? टावरला विरोध नाही. त्यांचा आरोप तोच आहे की गावातल्या कुठल्याही मॅटर मध्ये मंदिराचं काम असू द्या किंवा गावातलं सामाजिक काम असू द्या, हे 2-3 जण लोक अर्ज करून कुठलं तरी काम बंद पडायचा प्रयत्न करतात. हे फक्त 3 जण स्वतःला गाव समजतायत. हे फक्त आम्हाला बदनाम करण्याचं त्यांचं षडयंत्र आहे, बाकी तिथे काही नाही. टावरला विरोध नाही, टावर झाला पाहिजे यासाठी आम्ही 10 वर्ष प्रयत्न करतोय. त्यामुळे टावरला विरोध मुळीच नाही आमचा, फक्त लोकांची दिशाभूल करण्याचं त्यांचं काम आहे. त्यांनी असे आरोप केले. आरोप करणार ना, ते पण बिनबुडवरचे आरोप आहेत, ते खोटे आरोप आहेत. दुसरी गोष्ट, आता 24 जून मध्ये ग्रामसभा झाली, त्यावेळेला त्या राजू शंकर भारमळे अर्ज दिला होता की आम्हाला मंदिर बांधायला परवानगी द्या, परंतु ग्रामसभेमध्ये उपस्थित सर्व लोकांनी त्या विरोध केला त्या अर्जाला, आणि मंदिरं ही गावच्या माध्यमातूनच झाली पाहिजेत असं त्या ठामपणे लोकांनी सांगितलेले. थोडक्यात तिथं स्थानिकांनी विरोध केलेला आहे. हो, ग्रामसभेत सुद्धा मी आता पेसा ग्रामपंचायत, आमची पेसा ग्रामपंचायत मध्ये ठराव झालेला आहे की या ठिकाणी मंदिर फक्त गावाच्या माध्यमातून बांधली जातील, या दोघांना परवानगी देण्यात येणार नाही, स्पष्ट लोकांनी सांगितलेले. त्यामुळं हे असे चुकीचे आरोप करून काहीतरी बदनाम करण्याचा प्रयत्न करतात. आणि जर तुम्हाला पूर्ण भारमांची ट्रस्ट करायची असेल तर मग एकच माणूस का खर्च करतो त्यासाठी? बरोबर. 13 लाख खर्च केल्यासाठी. मग त्याचं काहीतरी त्याचा स्वार्थ असला पाहिजे त्याच्या पाठीमाग, तर याचाही आम्ही शोध घेणार आहोतच. दुसरी गोष्ट की जे हे ट्रस्ट आपल्या मंदिरामध्ये दानपेटी आहे, आता ही दानपेटी खरं असं ग्रामस्थांच्या सहकार्याने ठेवली गेली पाहिजे. यांनी वैयक्तिक ठेवलेली आहे, त्याच्यात किती देणगी जमा होते हे त्या पुजाऱ्यांना बाकीच्या माहित नाही, गावाला तर आता हे पुजारी त्यांना माहित नाही, गावाला माहित नाही. म्हणजे काही ठिकाणी ज्या दानपेट्या आहेत वर्षातून ठराविक दिवशी फोडल्या जातात, तशी यांची दानपेटी कधी फोडली जाते, किती त्याच्यामध्ये रक्कम जमा हे पण गावाला कळत नाही. 13 लाख त्यातनं खर्च केला असं म्हणायचं नाही. 13 लाख वैयक्तिक तो सांगतो मी, वैयक्तिक केले. तर मग बाबा याच्यावर एवढा पैसा येतो कुठून? हा माणूस गावात राहत नाही, कधी पूजा अर्चा करत नाही, मुंबई सारख्या ठिकाणी नोकरी करून जर गावामध्ये असं वातावरण दूषित करण्याचं काम करत असेल तर ते अत्यंत चुकीचं आहे. त्यांनी असं करू नये अशी आमची विनंती राहील.
साहेब बोला. विषय असा आहे, हे ट्रस्टीने जे आरोप केलेले आहेत, बोला बोला बोला. स्वयंघोषित ट्रस्टी यांनी जे आरोप केलेले आहेत की गाव जो कारभार करतो, यात्रा असू दे, सप्ताह असू दे, त्यात जे पैसे घेतले जातात त्यात पावती दिली जात नाही, ते रजिस्टरवर घेतले जातात. हा निर्णय धर्मादाय आयुक्त डिगे साहेबांनीच दिलेला आहे की तुम्ही कुणी पावत्या फाडायच्या नाही, पावत्या कुणी फाडायच्या नाही. फुलवडे ग्रामस्थांना सुद्धा पावत्या फाडायचा अधिकार नाही. त्याचप्रमाणे जे आता राजू भारमळ आणि हे चिंतामण भारमळ यांना देखील पावत्या फाडण्याचा अधिकार नाही, कारण ते ट्रस्टी नाहीतच. म्हणून कार्यक्रम तर झाला पाहिजे, परंतु सर्व येणारा पैसा जो आहे तो रजिस्टरवर तुम्ही नोंद करून घ्या. ज्या वेळेस ट्रस्ट होईल त्यावेळेस तुम्हाला ते अधिकार दिले जातील पावत्या फाडण्याचे वगैरे. तर हे काय ग्रामस्थ चुकीचं करत नाही, हेच मला या ठिकाणी सांगायचं आहे. आणि दुसरी गोष्ट, थोडक्यात तुमचं असं म्हणणं आहे की त्या ठिकाणी यांनी पावत्या फाडायच्याच नाही, असं तिथं सांगितलं गेलं होतं वाटतं, असं म्हणताय ना? एक मिनिट थांबा थोडा वेळ. ठीक आहे. ही जी ऑर्डर आहे याच्यामध्ये ह्या भारमळ कंपनीने, म्हणजे ठराविक सगळे भारमळ त्या पद्धतीने वागत नाहीत. यांचं म्हणणं या ठिकाणी मांडलेलं आहे, हे पलटीकर की आम्हाला पावत्या फाडू दिल्या पाहिजेत, त्याचप्रमाणे तिजोरीमध्ये पैसे टाकायला आम्हाला तशी परवानगी मिळाली पाहिजे. परंतु धर्मादाय आयुक्त साहेबांनी या ठिकाणी त्यांची मागणी रिजेक्ट केलेली आहे. त्यांना कुठलेही अधिकार नाहीत, तरीही हे लोक पावत्या पाडतात. म्हणजे हे अधिकृत नसताना अनधिकृत काम हेच मंडळी करून राहिलेली आहे. आणि म्हणून वास्तविक पाहता हे जे मांडतात हे अतिशय चुकीचं आहे. गावामध्ये क्लेश निर्माण करण्यासारखं काम आहे. अशा पद्धतीने यांनी करू नये, नाहीतर आम्ही सांगितल्याप्रमाणे चिंतामण भारमळची चौकशी ही करणे गरजेचं आहे. एवढे पैसे कुठून येतात साहेब? मी पण 85 मध्ये एक डीलर म्हणून काम पाहतो. इंडियन ऑइल कंपनीचा मला पंप मिळालेला आहे. आजही माझी परिस्थिती हलाखीचीच आहे, का की त्या पद्धतीने तेवढा पैसा मिळत नाही. आणि तृतीय श्रेणीतला माणूस लाखो रुपये इकडचे तिकडे करतो, करे ना काका? ट्रस्ट मधले पैसे नाही, तो स्वतःचे पैसे वापरतो. ट्रस्ट मध्ये दान पेटी आहे, याच्यातून किती पैसे मिळणार तेव्हा? तर ते स्वतः पैसे वापरतो आणि इथं गावाला विटीस धरलेला आहे. म्हणून या माणसावर कार्यवाही होणं गरजेचं आहे, दोघांवर देखील. एवढंच या ठिकाणी मी पुन्हा सांगतो. हे जे राजू शंकर भारमळ जे आहेत, खरं वास्तविक पाहता एक माणूस म्हणून आपण गावामध्ये चांगल्या पद्धतीने, सरपंच पण होते ना, माझी सरपंच पण आहेत. 2.5 वर्षामध्ये त्यांना त्यांच्या सहकार्याने कमी करून टाकलं मनमानी कारभारामुळं. आजही गावात त्यांच्या माध्यमातून सामाजिक काम कसल्याही पद्धतीचं झालेलं नाही. एक खरं आपल्याला इतरांबद्दल आदर असला पाहिजे, परंतु यांचं कायम जे काम असतं हे टाकाऊ काम असल्यामुळं अवघड काम झालेलं आहे. अतिशय नावलौकिक ह्या फुलवड्याला असताना देखील त्याच नावलौकिकामध्ये आज बाधा येऊन राहिलेली आहे. फार चांगलं नावलौकिक असणार गाव. म्हणणं की राजू भारमळ आणि चिंतामण भारमळ यांचा ट्रस्टशी काही संबंध नाहीये, मग मुळीच नाही. ती वंश परंपरागत ट्रस्ट असल्यामुळे या दोघांचा मुळीच संबंध नाही, किंवा त्यांच्या बरोबर जे असतील त्यांचा देखील संबंध नाही. गावकऱ्यांनी कधीही भारमळ पुजाऱ्यांना वेगळी वागणूक दिलेली नाही. ते देवाची पूजा करतात, पूजा अर्चा करतात, त्याच्यानंतर जे काय अडचणी असतील ते सोडवतात. त्या मोबदल्यात देवस्थानची जी जमीन आहे ती जमीनही भारमळ पुजारी करतात. पूर्वी करत होते, आताही करतात. त्याच्यामध्ये गावकऱ्यांनी कसल्याही प्रकारचा हस्तक्षेप केलेला नाही. बर, हे जे चिंतामण भारमळ आणि राजू भारमळ हे जे आहेत, यांनी
ह्या ट्रस्टचे जे 5 मेंबर होते त्यांच्या ऐवजी त्यांचे जे वारसदार घेण्याऐवजी यांनी स्वतः त्यांचे चेंज रिपोर्ट यांच्या नावाने दिलेला आहे. धर्मादाय आयुक्त साहेबांकडे हा रिपोर्ट दिल्याच्या नंतर आयुक्त साहेबांनी निर्णय दिलेला आहे. हे सर्वजण त्या ठिकाणी इथं सांगतो मी तुम्हाला रिजेक्ट केलेले आहेत. हे पहा, याचे पण झेरॉक्स काढा. हे सगळेजण रिजेक्ट केलेले आहेत. यांचं म्हणणं आहे फुलवडे गावामध्ये अनधिकृत गावकरी काम करून राहिलेले आहेत. अहो, हे ट्रस्टी नसताना अनधिकृतपणे देवाच्या नावाने पैसे जमा करतात. त्याचा पुढे त्यांनी असंही म्हटलं की आमचं जे ट्रस्ट आहे ते म्हणजे अधिकृत आहे वगैरे, आणि त्यांनी तुमच्यावर त्यावेळेस आरोप केले की नाही यांनी काहीतरी चुकीच्या पद्धतीने वहीवरती देणग्या घेतल्या वगैरे, असं काही झालं? हो, तो विषय जो आहे ते म्हणतात आम्ही अधिकृत आहोत, पण आम्ही म्हणतो ते अनधिकृत आहोत. तुम्हाला या ठिकाणी कागदपत्र दाखवलेलं आहे. यांना कुठल्याही प्रकारचा धर्मदाय आयुक्त साहेबांनी अधिकार दिलेला नाही. त्यामुळे हे सचिव अध्यक्ष या नावाने जे औदुंबरेश्वराचे खातं खोलतात, अनधिकृत कार्यक्रम आहे त्यांचा. त्यांनी ते सिद्ध करून दाखव आम्ही अधिकृत आहोत. तर तसं नाही. वास्तविक पाहता ते जे गावाला नाव ठेवतात की गाव अनधिकृतपणे काम करून राहिलेलं आहे, परंतु पूर्वापार गावकरीच हे करत आलेले आहेत. हे चिंतामण भारमळ किंवा राजू भारमळने आतापर्यंत काहीच केलेलं नाही. तर हे चुकीचे आरोप करणे त्यांनी सोडावं. यापुढे आता कुणाचंही चांगलं व्हावं ही आमची अपेक्षा असते गावकरी म्हणून. आपल्या गावातले जे सगळे जे लोक आहेत प्रत्येकाचं हित होणं गरजेचं आहे. चिंतामण भारमळ एक चांगलं व्यक्तिमत्व होतं हे आम्ही मानत होतो, परंतु त्यांची प्रगती व्हावी इतरांप्रमाणे हे आम्हाला वाटत होतं. परंतु जर ते आमच्यावरच जर आरोप करत असतील तर मग यांची चौकशी का होऊ नये? आणि म्हणून यापुढे लाचलुचपत खात्याकडे यांच्या संदर्भात चौकशी करण्यास आम्ही तयार आहोत. कारण कुठंतरी खरं खोटं हे सिद्ध झालं पाहिजे ही एक अपेक्षा आहे. तर या ठिकाणी आपण आम्हाला बोलण्याची संधी दिली याबद्दल आम्ही आपले आभार मानतो. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. गव्हाले साहेब, तुम्ही काय सांगाल? या ठिकाणी जे स्वयंघोषित ट्रस्टी आहेत राजू शंकर भारमळ आणि चिंतामण विठ्ठल भारमळ यांनी आमच्यावर काही आरोप केलेले आहेत. चिंतामण विठ्ठल भारमळ यांनी जे आरोप केलेले आहेत ते अत्यंत बिनबुडाचे आणि धांदात खोटे आहेत. धांदात खोटे आहेत. ते वारंवार सांगतायत की आम्हाला 1860 साली सनद दिलेली आहे, परंतु ती सनद नाही तर तो एक दावा होता आणि तो दाव्याचा फैसला त्यावेळेला त्या अधिकाऱ्यांनी दिलेला आहे. जो की त्यांचा जो चुलता होता त्या काळातला जो जेताजी भारमळ म्हणून होता, तो जेताजी भारमळ कोकणामध्ये गेलेला होता आणि तो गेल्यानंतर त्यांचा जो भाऊ होता त्यांनी त्या ठिकाणी त्यांचा जो भाऊ होता पिलाजी काशी भारमळ आणि पिलाजी भारमळ आणि दारकुजी भारमळ यांनी त्यावेळेला दावा केला की बाबा हे 40 वर्षापासून ही सगळी जमीन आम्ही कसतोय आणि म्हणून हे जेताजी भारमळ त्यांनी तो दावा दाखल केला. त्याच्यावरती त्यावेळेच्या असणाऱ्या कमिशनरनी तो निर्णय दिलेला आहे आणि हे लोकांची दिशाभूल करतायत की आम्हाला 1860 साली सनद मिळालेली आहे. सनद आणि याचा काही संबंध नाही. दुसरी गोष्ट, ट्रस्ट झाला हा 1979 साली झाला. हा ट्रस्ट जे गावचं या ठिकाणी धरण झालेलं आहे, धरणामध्ये जी मंदिरं होती, मंदिरं आणि गावची काही मंदिरांची जमीन होती, त्यासाठी तो त्या काळामध्ये ट्रस्ट करण्यात आलेला होता. तो ट्रस्ट झाला हे कुणाला माहितही नव्हतं की गावामध्ये ट्रस्ट आहे. 2010 पर्यंत तो ट्रस्ट कधी कार्यरत पण नव्हता. गावामध्ये जो कारभार केला जात होता तो कारभार सर्व या ठिकाणचे ग्रामस्थांमधून कमिटी नियुक्त करून त्याच्या माध्यमातून यात्रा असेल, सप्ताह असेल, गावातले इतर कार्यक्रम असतील
ते केले जात होते. अतिशय गुण्यागोविंदाने या ठिकाणी कार्यक्रम होत होते. परंतु 2010 साली ज्या वेळेला ट्रस्ट स्थापन करण्याचं ठरवलं, गावाने ठरवलं, त्यामध्ये हे 7 बारमळ, या 7 बारमळांच्या 7 बुडामधून एक एक बारमळ याप्रमाणे 7 लोक घेण्यात आली. त्याचप्रमाणे गावचे 8 लोक, असे एकूण 17 लोकांचा ट्रस्ट या ठिकाणी स्थापन करण्यात आला. त्याच्यावर त्यांनी सह्या केल्या, सर्व झालं. प्रस्ताव दाखल करण्यात आला. त्याच्यानंतर प्रस्ताव दाखल करण्यात आल्यानंतर धर्मदाय आयुक्तांनी नोटीस काढलं की बाबा याच्यावर कोणाचं काही ऑब्जेक्शन आहे का, किंवा पेपरला द्यायला लागतं, म्हणजे न्यूज पेपरमध्ये पण त्याची जाहिरात दिली जाते आणि त्याच्यानंतर निर्णय घेतला जातो. त्यावेळेला या लोकांनी त्या ठिकाणी धर्मदाय आयुक्ताकडे ऑब्जेक्शन घेतलं की आमच्या अधिकारावर गदा येत आहे, परंतु आपण ट्रस्ट करत असताना त्यामध्ये भारमळांचे सर्व अधिकार अबाधित ठेवलेले होते. कुठल्याही प्रकारचे त्यांचे अधिकार वर कुठेही गदा आणलेली नव्हती. त्यांचे पूजा अर्चा करणं, त्याच्यानंतर त्यांची जी जमीन, देवस्थानची जी जमीन आहे, मूळ मालक आहे उंबऱ्या देवस्थान, कमळजादेवी देवस्थान आहे आणि त्याचे वहिवाटदार म्हणून भारमळ आहेत. त्यांनी ती जमीन वहिवाटायची आणि पूजा अर्चा करायची हे अधिकार आपण त्यामध्ये सुद्धा अबाधित ठेवलेले होते. त्यावेळेस त्या प्रस्तावावर या चिंतामण भारमळ, राजू भारमळ यांच्या देखील सह्या आहेत. आणि तो त्यानंतर यांच्या तोंडाला या ठिकाणी हाव सुटली आणि मग यांनी या ठिकाणी त्या ट्रस्टवरती ऑब्जेक्शन घेतलं आणि मग की त्या ठिकाणी केस, धर्मदाय आयुक्त यांच्याकडे केस दाखल झाली. धर्मदाय आयुक्ताकडे ते सांगतात समझोता झाला. समझोता करत असताना की बाबा भारमळाचे जे 7 लोक आहेत ते कायम राहतील, देव आणि गावचे जे 8 लोक आहेत त्याप्रमाणे ते करण्याचं ठरलं. परंतु यांनी आड घातली की आम्हाला गावचे जे उत्पन्न आहे, बरं गावचं उत्पन्न काय आहे तर देणगी, जे गावचे नोकरदार आहेत त्यांच्याकडून मिळणारे देणगी आणि गावातले जे गावकरी वर्गणी देतात त्या रूपाने उत्पन्न होतं आणि त्याच्यातून 30% रक्कम यांनी मागितली. आता देवाचे जे पूजा अर्चा करतात त्याच्या बदल्यामध्ये त्यांना ती जमीन कसायला दिलेली आहे, ती जमीन कसायला त्याच्या बदल्यात पूजा अर्चा करतात. मग ते करून सुद्धा त्यांना अधिक गावातून 30% रक्कम द्यायची, हा कुठला न्याय आहे? आणि मग आम्ही गावामध्ये चर्चा केली आणि गावाने एकमुखाने सांगितलं की 30% रक्कम आपल्याला देता येणार नाही. आणि कशासाठी द्यायची? जर जमीन ऑलरेडी ते कसं आहे त्यातूनही उत्पन्न ते घेत आहेत, मग त्यातून उत्पन्न घेऊन पुन्हा जर हे गावच्या उत्पन्नातून जर 30% मागत असतील तर मग बाकीचे जे यात्रा जत्रा असतील, उत्सव साजरे करणार कसे? आणि त्यांनी या वास्तविक पद्धती मागणी करायला नको होती. तिथंच त्या ठिकाणी आपण हे सगळे मिटलं असतं आणि निश्चित प्रकारे ते पुढे गेलं नसतं. परंतु यांना ते लांबवायचं होतं, कुठेही यांना मिटवायची इच्छाच नव्हती यांची. त्यामुळे यांनी अवास्तव नको त्या मागण्या केल्या आणि म्हणून ही ट्रस्ट त्या ठिकाणी मिटायला पाहिजे होती, पण ती मिटली नाही. आता ज्या किसन लक्ष्मण भारमळ आणि लक्ष्मण रामा भारमळ यांच्या अगेन्स्ट त्यांनी जे चेंज रिपोर्ट कोर्टामध्ये धर्मदाय आयुक्त दाखल केले होते, ते चेंज रिपोर्ट हायकोर्टाने त्यांचे फेटाळलेले आहेत. कारण लक्ष्मण रामा भारमळ आणि ते मयत आहेत, पण किसन लक्ष्मण भारमळ हे सुद्धा 35-40 वर्षापासून ते फुलोडे गावात राहत नाही, कुठल्याही प्रकारे देवाची पूजा अर्चा करत नाही. त्यामुळे त्याच्यावरती हायकोर्टाने ताशेरे ओढलेले आहेत आणि यांचे चेंज रिपोर्ट त्या ठिकाणी फेटाळलेले आहेत. हे आता लोकांमध्ये फूट पाडण्याच्या दृष्टिकोनातून, गावामध्ये फूट पाडण्याच्या दृष्टिकोनातून जाणीवपूर्वक अशा पद्धतीच्या बाईट या ठिकाणी देत आहेत की लोकांमध्ये दिशाभूल झाली पाहिजे, सर्वसामान्य माणसाला ची दिशाभूल झाली पाहिजे की खरंच हे असं आहे. परंतु कुठल्याही प्रकारे भारमळ अन्याय झालेला नाही, यापुढे सुद्धा अन्याय करणार नाही. अजूनही आम्ही त्याच्यावर नंतर सुद्धा अनेक बैठका घेतल्या, समझोता करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी कुठेही समझोता होत आला की यांनी कुठेतरी फांद्या फोडायच्या आणि वेगळं काहीतरी ऍप्लिकेशन परत धर्मदाय आयुक्ताकडे दाखल करायचं. अशा पद्धतीने त्यांनी आतापर्यंत हे केलेलं आहे. काय मागणी आता? आता आमचं म्हणणं असं आहे की त्यांचे जे अधिकार आहेत, जे जमीन कसतायत आणि पूजा अर्चा करते त्यांनी नियमित त्याप्रमाणे करावी, गावाला अधिकार मिळावेत, गावचे पण गावचा जो ट्रस्ट आहे तो पुढे कायम व्हावा, त्याच्यामध्ये भारमळ बी असतील आणि सर्व ग्रामस्थ असतील. हा सार्वजनिक ट्रस्ट असावा, पब्लिक ट्रस्ट असावा, सर्व समाजाचा आहे. या आतापर्यंत जी मंदिरं बांधली, आता हे समोर जे मंदिरच आहे आपल्या पाठीमागे, याचा जीर्णोद्धार ग्रामस्थांनीच केलेला आहे. नोकरदारांनी त्याला त्या काळात 500 रुपये 1000 रुपये वर्गणी दिलेली, नोकरदारा पाठीमागे घरटी 500 रुपये वर्गणी देऊन ही मंदिरांची पुनर्रचना केलेली आहेत. वरचं जे कळशी मंदिर बांधलेलं आहे 1971 साली, 71 कळशी मंदिर 80 आपलं 70 ते 71 साली जे त्याचा पण जीर्णोद्धार केला गेला, तो सुद्धा लोकांनी डोक्यावरती वाळू, सिमेंट, विटा, दगड सिनोलीच्या खाणीमधून
त्या काळात आता मी तर स्वतः नव्हतो, पण आमचे वडील असतील, सुभाष जंगले असतील, ही सगळी गावातली मंडळी त्या काळची, की त्या लोकांनी सिनोलीच्या खाणीमधून दगड आणलेले आहेत. वरच्या मंदिराच्या ज्या दरवाजा आहेत, त्याच्या ज्या दोन्ही बाजूच्या उभ्या दगडी आहेत, वरचे म्हणजे जी चौकड आहे, त्या चौकड्या दगडी सुद्धा सिनोलीच्या खाणीतून आणलेल्या आहेत. आणि त्याच्या माध्यमातून तो जीर्णोद्धार त्या ठिकाणी केला गेला. आणि आता हे सांगतायत ते मंदिर आमचं आहे. म्हणजे संपूर्ण गावाने त्यामध्ये एवढं, आपण त्यावेळेला रस्ता नव्हता, डोंगरदऱ्यातून या दरडीनी लोकांनी दगड दगड नेलेले आहेत, विटा वाळून नेलेल्या आहेत. त्याच्यानंतर 1989 ते 91 साली मला वाटतं सभा मंडप बांधला गेला मंदिराचा वरच्या. तो मंडप बांधताना सुद्धा लोकांनी विटा वाळू सर्व नेलं, लोकांनी देणगी वर्गण्या काढल्या. त्यावेळेला जर यांचा 1980 सालचा ट्रस्ट होता, मग त्यावेळेस त्यांनी ऑब्जेक्शन घ्यायचं होतं. 1971 साली सांगायचं होतं का तुम्ही कुठल्याही प्रकारे हे मंदिर आमचं आहे, आम्ही मंदिर बांधू नका तुम्ही. मग त्यावेळेलाच मंदिरं बांधली गेली, सर्व गोष्टी झाल्या, रस्ते केले, आणि मग आता यांना हे दिसायला लागलं की नाही, हे मंदिर आमचं आहे. ही सर्व मालमत्ता ही सार्वजनिक आहे. ही जमीन जी आहे ते सांगतात की आम्हाला यांनी सनद वगैरे काही नाही, आणि इनाम जो दिलेला आहे तो देवस्थानला दिलेला इनाम आहे. आणि त्याचे पुजारी म्हणून भारमळ आहेत, त्यांचे अधिकार कायम आपण आवाज ठेवले. ती जमीन कसायची आहे, वहिवाटायची आहे, आणि त्याच्या बदल्यामध्ये देवाची पूजा अर्चा झाडलोट वगैरे सगळं करायचंय. देणग्या घेतल्या वगैरे, हा. वहीच्या पानावरती कुठे काय हा. केलं वगैरे, हा काय प्रकार आहे? अहो, देणग्या वगैरे ज्या आपण ग्रामस्थ देतो यात्रेला किंवा यात्रेसाठी आणि सप्ताहासाठी, तर याच्यावर देण्याचं रजिस्टर ट्रस्ट नसल्यामुळे तर त्याचा प्रश्न येत नाही ना, पावत्या देण्याचा किंवा हे करण्याचा. त्यामुळं देवस्थान ट्रस्ट आहे ना, वर्गण्या देणगे हे गावकरी देतात आणि जत्रेसाठी देतात. तुम्ही अनलिगलीच गोळा केला. आणि दुसरी गोष्ट, त्यावेळेला प्रत्येक वेळेला यात्रेची कमिटी वेगळी असते, सप्ताहाची कमिटी वेगळी असते. तिथं सुभाष जंगले औरंगाबाद नसतो, त्याचा अध्यक्ष सचिव हे वेगळे असतात. प्रत्येक गोष्टी गावातून निवडले जातात. त्याच्यामध्ये भगतवाडीचे पण लोक असतात, भक्तांचे पण लोक असतात, आणि त्याच्यामध्ये तो कारभार केला जातो, असा आहे. त्यामुळं हा खोटा आरोप आहे त्यांचा. आता हे जे आहेत, समजा की असं समजतं की हे घ्या, तुमचं काय नाव आहे? माझं नाव सकाराम मारुती भारमळ. बरोबर. मग तुम्ही त्या भारमळ कुटुंबियांपैकी आहात की ज्या संदर्भात हा सगळा वाद चालू आहे. आता असं काही सांगितलं जातं गावामध्ये की तुम्हाला सुभाष जंगले, अरुण गबाले आणि सरपंच इथले जे असतील यांनी मॅनेज करून तुम्हाला ते दाखल करायला लावलं वगैरे, आणि हा सगळा वाद त्याच्यामधून चालू आहे वगैरे, काय प्रकार आहे? हे सर्व खोटं आहे. सुभाष जंगले, अरुण गबाले आणि मोरे गुरुजी सरपंच आहेत, हे ग्रामस्थच आहेत ना. आणि ते भारमळ जरी असले तरी माझे बंधूच आहेत, मी काय त्यांचा वादी नाहीये. हा केवळ त्यांचा बनाव आहे. त्यांना ही जमीन इनामी हडप करण्याचा प्रयत्न, त्यामुळे एकट्याने 13 लाख रुपये खर्च केले. काय संबंध आहे? काही संबंध नाही. कोणी खर्च केले 13 लाख रुपये? कधी चिंतामणी विठ्ठल भारमळ, त्याचे अध्यक्ष म्हणतात ते. हो, सचिवाध्यक्ष आहे ते. काय संबंध आहे का? सार्वजनिक ट्रस्ट असल्यामुळे सार्वजनिक कारभार चालतो ना. त्यांनी असंही म्हटलं की भारमळ टू भारमळ असा वाद आहे, आमचा एक माणूस ह्या लोकांनी मॅनेज करून त्याच्या थ्रू हे सगळं दाखल करणं वगैरे प्रकार चालू आहेत, आणि आमचा आणि गाव असा काही वाद नाहीये वगैरे. भारमळ टू भारमळ मध्ये मी सकाराम भारमळच ना वादी त्यांचा. भारमळ टू भारमळ कोण आहे? मी एकटाच आहे ना. मग मी एकटा, माझ्या वडिलांच्या मागे नियमावलीप्रमाणे ट्रस्टी अधिकार नाही का मला? बरोबर. तसं पाहायला गेलं तर त्यांना काही ट्रस्टीचा अधिकार नाही. मग भारमळ टू भारमळ मग माझ्याशीच त्यांनी भांडायचं होतं ना. गावाची काय संबंध आहे? किंवा ते केवळ म्हणतात सुभाष जंगले, अरुण गबाले यांच्याशीच आमचं भांडण आहे, गावचं काय भांडण आहे? सर्व खोटं सांगतात. तुमचं काय म्हणणं आहे? मग याच्यात काय व्हायला पाहिजे? याच्यात मी तुम्हाला मागे एकदा सांगितलंय, हा ट्रस्ट हा सार्वजनिक आहे. गरीब जनतेने, लहान बाया, मुलांनी, बाबड्या लोकांनी सर्वांनी कष्ट केलेले त्याच्यात, केवळ भारमळांनी कष्ट केलेले नाही याच्यात. त्यामुळं हा सार्वजनिक प्रामाणिकपणे सार्वजनिक ट्रस्ट व्हावा ही माझी इच्छा आहे. साहेब घ्या, आपल्यावरती जे आरोप झाले किंवा हा एवढा मोठा वाद चालू आहे आपल्या गावामध्ये, काय सांगाल आपण? आता जर मागे जाऊन सांगायचं झालं म्हणजे जवळजवळ 12व्या शतकामध्ये हे जे आमचं मंदिर आहे औदुंबरेश्वराचं, हे पुरातन मंदिर आहे. आणि हे काय असं नाही, स्वयंभू देवस्थान आहे. आणि ते मंदिराची सेवा किंवा जे जीर्णोद्धार वेळोवेळी ग्रामस्थांनी केलेलं आहे. इथं पुजाऱ्यांनी काही केलेलं आहे. पुजाऱ्यांना फक्त हक्क कुठला आहे? पूजा अर्चा करणे,
दिवाबत्ती करणे, झाडलोट करणे किंवा किरकोळ काही दुरुस्ती असेल ती करणे, याच्या पलीकडे त्यांना अधिकार नाही. आणि म्हणजे 12व्या शतकापासून ग्रामस्थांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला चाललेला आहे. आणि 1970-71ला ज्या वेळेला हे मंदिर डबघाईला आलेलं होतं, पत्रे तुटलेले होते, सगळं पाणी आत येत होतं, त्यावेळेला फुलवडे ग्रामस्थांनी विशेष करून मुंबईला जे नोकरदार वर्ग होता त्यांनी धर्म फंड मंडळाच्या माध्यमातून निधी गोळा केला. त्याचप्रमाणे सर्व गाव एकजुटीने एका ठिकाणी एकत्र केला, एकत्र बांधला गेला. आणि रस्ता नसताना, कुठलीही सुविधा नसताना या 3.5 किलोमीटर डोंगर माथ्यावर या मंदिराचं त्यावेळेस सगळ्यांनी कष्ट केले किंवा ते म्हणजे बंद वगैरे. सांगण्याचा तात्पर्य एवढंच आहे की हे मंदिर सार्वजनिक आहे, याच्यावर सर्व गावाचा अधिकार आहे, केवळ 2 व्यक्तीचा नाही. आता ज्यांनी आमच्यावर आरोप केले, श्री चिंतामण विठ्ठल भारमळ आणि राजू शंकर भारमळ यांनी तर एक खडा सुद्धा त्या मंदिरासाठी नेले नाही आजपर्यंत. आता चिंतामण भारमळ पहिली गोष्ट गावात राहत नाही, हा, बरोबर. हा. तो मुंबईला नोकरीला BMC मध्ये कुठेतरी क्लास 3 मध्ये काम करतोय. आणि जर क्लास 3 मधला माणूस या ट्रस्टच्या भांड्यासाठी 13 लाख रुपये खर्च करतोय, मग त्याच्याकडे पैसा आला कुठून हा एवढा, त्याचा पण विचार झाला पाहिजे. आणि विचार करण्याची वेळ आलेली आहे असं मला तरी वाटतंय. आतापर्यंत आम्ही एक ग्रामस्थ आहे, एक समाजाचा माणूस आहे, चांगला पुढे जातोय, आम्ही हे लक्ष घातलं नाही. परंतु तो जर असे खोटेनाटे आरोप करून गावामध्ये असं दुही निर्माण करत असेल किंवा गावामध्ये असं वातावरण बिघडवण्यासाठी लाखो रुपये खर्च करत असेल, तर हे लाखो रुपये आले कुठून याचाही शोध घ्यावा लागेल अशी वेळ येऊन ठेपलेली आहे. मला वाटतं की मधल्या काळामध्ये मंदिराचं काम काहीतरी करायचं चाललं होतं, हा. परंतु त्या ठिकाणी आपल्या काही लोकांनी अर्ज करून पोलीस स्टेशनला करून ते काम थांबवलं. हो, आम्हीच होतो. ओके. याचं कारण काय तुम्हाला सांगतो. आता सांगितलं की मंदिराची गेले अनेक वर्षानुवर्ष ग्रामस्थांनी मंदिरे बांधलीत, ग्रामस्थ देखभाल करतात. सामान्य हा. लोकांचं असं म्हणणं आहे, हा. आज काय आहे हा फार लोकांना माहित नाहीये, हा. परंतु आज ते मंदिर पडकळीस आलेलं आहे. म्हणजे पुढील 2 वर्षात जर काम झालं नाही तर ते मंदिर पडणार. हो, हे आम्हाला अशा वेळेस जर समजा कुणी काम बंद पाडण्यासाठी अर्ज करून ते थांबवत असेल तर हा. हे चुकीचं आहे की बरोबर आहे? हे पहा, मंदिराचं काम झालं पाहिजे हे प्रत्येक गावकऱ्याला वाटते. पण जर 2च माणसं गावचं मंदिर बांधत असतील, याला संपूर्ण गावाचा विरोध आहे. त्यासाठी तर मिटिंग झाली आणि ठरलं ते म्हणजे तुम्ही रुपये देऊ नका, आम्ही जो खर्च करतो 2 जण. अरे दोघांचं मंदिर आहे का? मंदिर गावचं आहे. मग प्रत्येक कुटुंबाचा रुपया तिथे लागला पाहिजे, कष्ट लागले पाहिजे, आतापर्यंत लागले त्याप्रमाणे. तेव्हा तुम्हाला दोघांना मंदिर बांधता येत नाही, यासाठी आम्ही विरोध केले त्याला. आजही विरोध आमचा कायम आहे. मंदिर आजही बांधायला काढा ग्रामस्थांच्या माध्यमातून, आजही आमची तयारी आहे. पण खोटे नाटे चुकीचे आरोप करू नका, एवढीच त्यांना माझी विनंती राहील.